प्रेक्षकांसाठी खुश खबर। साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच। ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड पासून काही अंतर गेलं की लागतं ते फांगणे गाव। सध्या हे फांगणे गाव प्रकाशात आले ते इथल्या आजीबाईंच्या शाळेमुळे। दुपारी 2च्या सुमारास इथं गेलं की गुलाबी रंगाच्या नऊवारी साड्या नेसलेल्या आजीबाई हातात दप्तर घेऊन शाळेला जाताना दिसतात। वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या शाळेचं रूपांतर आता वटवृक्षात होऊ पाहतंय। चला तर मग आपणही एक फेरफटका मारूयात आजीबाईंच्या शाळेत। मुरबाड जवळील फांगणे गावातील आजीबाईंच्या शाळेला आता 1 वर्ष होतंय। यामागचं संपूर्ण श्रेय आहे ते या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेले योगेंद्र पांगर सरांचं। शाळेसाठी आर्थिक सहाय्य करणारे अंबरनाथचे व्यापारी दलाल शेठ यांचं आणि अर्थातच 60 पार केलेल्या आपल्या घरातील आजीला सुशिक्षित करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक कुटुंबाचं। दुपारी 2च्या ठोक्याला एका रांगेत हातात पाटी पुस्तक घेऊन शाळेचा गुलाबी रंगाचा गणवेश घालून वर्गात अभ्यास करणारी आजी पाहिली की पांगर सरांनी मोठ्या कष्टाने सुरू केलेल्या या उपक्रमाचं यश लक्षात येतं। आजीबाईंच्या नावानं इथं लावण्यात आलेली झाडं, मुळाक्षरं आणि अंकांच्या शाळेच्या आजूबाजूला पसरलेली चित्र या साऱ्यांमागे बांगर सरांची मेहनत दिसून येते। हा 1 वर्षाचा जरी हा प्रवास असला तर या प्रवासाच्या मार्गामध्ये ग्राम विकासाच्या दृष्टीनं आमची वाटचाल होणं हे आमच्यासाठी महत्वाचं होतं। आता आपण जर पाहिलं तर ही जी काही शाळा आहे पूर्ण निसर्गाच्या सानिध्यातली आहे। गदिमांनी म्हटल्याप्रमाणे बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे, वेली, पशु, पाखरे यांची दोस्ती करू, हेच तत्व या आमच्या आजीबाईच्या शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे। आणि खऱ्या अर्थानं झाड कधी मारू नये, झाडासाठी होऊ नये कुऱ्हाड, सहज बघतानाही बघावं झाडावरचं सुंदर बिराड, अशा तऱ्हेचा संदेश समाज मनात जावा अशा उद्देशानं हे विविधांगी उपक्रम या ठिकाणी सुरू आहे। आपल्या नातवंडांना शाळेत मस्ती नको करूस, नीट मन लावून अभ्यास कर असं म्हणणारी आजी स्वतः जेव्हा वर्गात बसल्यावर मजा मस्ती करते, अभ्यास करायला थोडासा कंटाळा करते, ही गंमत पाहण्यात सुद्धा काही मजा औरच असते। अर्थात आजीबाईंच्या शाळेत सुद्धा अशी मजा आणि गंमत आपल्याला अनुभवायला मिळते। नऊवारी साडी नेसून डोक्यावर पदर घेतलेली 60-70ची आजी जेव्हा हातात 12 खडीचं पुस्तक घेऊन बाईंसमोर अभ्यासाचा सराव करते, पाटीवर या सर्वांची उजळणी करते, तेव्हा हे दृश्य पाहताना काय मस्त वाटत असेल ना। अर्थात त्या आजीचा अभिमानही तितकाच वाटतो। उतार वयातही शाळेत जाऊन शिकायची तिची जिद्द कौतुकास्पदच म्हणावी लागेल। मुरबाड जवळील फांगणे गावात गेल्या वर्षी सुरू केलेल्या आजीबाईच्या शाळेतलं हे चित्र अगदी चालतं बोलतं आहे। या शाळेत शिकणारी आजी मोठ्या अभिमानानं सांगते, मला माझी सही करता येते बरं का, आणि माझी नातवंड माझा अभ्यास देखील घेतात। हक्कानं ओरडतात हे सांगतानाही या आजीला कमीपणा वाटत नाही, कारण तिचं ध्येय आहे शिकण्याचं। अर्थात इथला सर्वात मोठा विरंगुळा म्हणजे वर्गात मागे बसण्यावरून होणारी आज्यांची लुटूपटूची भांडणं। मुलाक्षर यायला लागला, सही करायला लागली। असं वाटलं होतं कधी हे करत? नाहीच, वाटलंच नाही, कधीच वाटलं नाही। शाळेत गेले असतं तर काय केलं असतं लहानपणी? काय केलं असतं? काय नसतं केलं, कुठं पाटी वाचली असती। पण आता इथे जशी मस्ती करताय, मस्ती करतो तशी केली असती? हो, केली असती। शाळेमध्ये यायला लागल्याबरोबर आम्हाला सही यायला लागली। आता सगळं पुस्तकामध्ये पण आम्ही सगळं वाचून दाखवितो, मेरमला सगळं आम्ही सांगतो पण असं केलं। मग पोरा पण नातवंड ती घेतात, मग आई असं लिहायचं, आई असं करायचं। मग शाळेमध्ये आल्यापासून आनंद झाला, आनंद वाटतो। आजीबाईंच्या शाळेत सध्या मोरेबाई शिकवतात। अर्थात या आज्यांमध्ये स्वतः मोरेबाईंच्या सासूबाई सुद्धा आहेत। आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या आजीबाईंना शिकवताना ओरडता येणार नाही तर शिकवायचं कसं याचं दडपण आपल्याला या आज्यांनी कधीच येऊ दिलं नाही असं मोरेबाई सांगतात। खरं तर आज्यांना शिकवायचं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे। मुलांना जसं आपण
म्हणजे ओरडून शिकवू शकतो, त्यांना रागवू शकतो, तसं आज्यांना शिकवता येत नाही. कारण त्या वयाने आपल्यापेक्षा एवढ्या मोठ्या आहेत. खरं तर आपण त्यांच्याकडून शिकायचं असतं, पण त्यांना शिकवण्याची संधी मला मिळाली. मला खूप बरं वाटतं आणि खरोखर खूपच चांगलं असं वाटतं का आज्यांना शिकवण्याची संधी मिळाली म्हणून. आजीबाईंच्या शाळेमुळे घराघरात संवाद सुरू झाला आणि घराघरातील विसंवाद दुरावला. घराघरातली थोरली स्त्री सुशिक्षित झाली आणि केवळ एक कुटुंब नाही तर सबंध गाव पुढारलं. अर्थातच याचा परिणाम झाला तो गावाच्या सुव्यवस्थेवर. पांगणे गावाचा हा आदर्श प्रत्येक गावानं आपल्या डोळ्यासमोर ठेवून तशा पद्धतीनंच मार्गक्रमण करायला काहीच हरकत नाहीये. वयाच्या उत्तरार्धात घरी आराम करायचा, देवपूजेत मन घालवायचं, केवळ यातच न रमता पांगणे गावातील प्रत्येक घरातील आजी आता शिकतीये. 60पासनं अगदी 98 पर्यंत वय असलेली आजी इथं पाहायला मिळते. याची दखल केवळ महाराष्ट्रानेच नाही तर 7 समुद्रापलीकडच्या मीडियानंही घेतलीय. या आजीला देवाची पोथी वाचताना कुणाच्या मदतीनं नाही तर स्वतःच वाचायची आहे. गेल्या 1 वर्षापासून तिनं त्यासाठी बांगर सरांच्या मदतीनं प्रयत्नही सुरू केलेत. निश्चितच तिच्या या विश्वासाला प्रोत्साहनाचं बळ मिळतंय आणि या रोपट्याचा वटवृक्ष बहरताना दिसतोय. आजीबाईंच्या शाळेसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाच्या जिद्दीला साम टीव्हीचा सलाम. कॅमेरामन अमित कीरसह प्रणाली मोरे, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई. प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर. लवकरच.